भरपूर चहा घेतलेला आहे आणि ताजा तवाने झालोय आणि आता जोरात चालायचंय. मस्त. तरुणांना काही उद्बोधन करता येईल का? किंवा काही भ्रूण हत्या होती, या भ्रूण हत्येविषयी आपल्याला विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून त्या विद्यार्थ्यांचे उद्बोधन करायचं त्यांनी ठरवलं आणि त्यांच्या कार्याची दखल इंडिया बुक्स ऑफ रेकॉर्ड्स, लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स या प्रख्यात अशा संस्थांनी देखील त्यांचा कार्याचा गौरव केला आणि त्यांनी हे जे काही गौरवास्पद काम केलं त्यांनी त्या गौरवास्पद मला मिळावं यासाठी त्यांनी कधीही ते काम केलं नाही. त्याचा छंद 7 ते 8 वर्षाचा होतो ना, 7 ते 8 वर्षाचा होतो तेव्हापासून चालायला सुरुवात केली. मग सरांनी सांगितल्याप्रमाणे काय झालं, मला मेन म्हणजे माझे आदर्श आहेत. माझे आजोबा विनायक महादेव भुसकुटे त्या काळामध्ये 100 वर्षापूर्वी मुळशीचं धरण झालं आणि त्यामध्ये शेतकरी उद्ध्वस्त झाले आणि त्यावेळी त्यांनी ते धरण होऊ नये किंवा या विस्थापितांना काहीतरी मिळालं पाहिजे म्हणून त्यांनी प्रयत्न केले. त्या काळामध्ये 100 वर्षापूर्वी ते स्वतः फिरायचे आणि सगळ्या शेतकऱ्यांना समजून सांगायचे. म्हणजे ते जीन्स म्हणतो तिथून मला काहीतरी 100 वर्षानंतर मला मध्ये ऊर्जा आली असावी. आणि नंतर मी तुम्हाला अजून सांगतो की मी चालत छंदातून माझ्या मुलाचं लग्न झालं आणि नंतर माझी सून आहे ना आर्मीमध्ये लेफ्टनंट कर्नल आलं कसं तर माझं हे झालं निवृत्त झालं. तर माझ्या मुलांनी सांगितलं की बाबा तुम्ही काही दिवसासाठी निवडलं का मी बोललो तिथे आर्मीची लक्षणी छावणी आहे तर तिथे तुम्ही काही दिवस राहा. तर मी म्हटलं ठीक आहे आता निवडणूक भाव आहे तर आता चालायला हरकत नाही आणि बगीचे मिळाले, रस्ते चांगले मिळाले आणि मग माझं चांगलं वाढायला लागलं. चालायला इतकं वाटलं की 30 किलोमीटर रोज चालायला सुरुवात झाली. ताकद आहे, ऊर्जा आहे, श्वास आहे, शेवटच्या श्वासापर्यंत काहीतरी करायचंय असं माझ्या डोक्यामध्ये होतं. म्हणलं मी एवढं चाललो विक्रम केले ते काय मला त्याच्यामध्ये विशेष रस नाही. पण मला ना सतत पुस्तकामध्ये पेपरमध्ये वाचत होतो की शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि त्यांचे संसार उद्ध्वस्त झाले. पुरामुळे खूप बळी जातात, आत्महत्या होतात, सगळ्या गोष्टी उपासमार होते. आणि म्हटलं मग फक्त त्यासाठी मी पुन्हा महाराष्ट्र दौरा करण्याचे ठरवले आणि 31 ऑक्टोबरला मी डोंबिवलीतून चालायला सुरुवात केली. त्यानंतर बराच पाऊस आला त्यामुळे माझं मिशन आस्ते आस्ते चालू आहे आणि जसं पाऊस गेला तसं ऊन सुरू झालं आणि प्रत्येक पाऊल म्हणजे ना जर्नी ऑफ लक्षात ठेवा जर्नी ऑफ 1000 miles begins with a single step. फक्त एक पाऊल
डोक्याने मी इथे आलो ना महाराष्ट्रामध्ये, तिथे जिथे शेतकरी दिसेल किंवा त्यांच्या महिला दिसतील, शेतमजूर दिसतील, त्यांच्या कानाकोपऱ्यात जाण्याचा माझा प्रयत्न आहे. त्यांना दाखवतो की मला काहीतरी करायचं आहे. त्यांना त्यांच्या कहाण्या, करुण कहाण्या मी जाणून घ्यायचा प्रयत्न करतो आहे. आणि तसंच मी रस्त्याने जाताना पुढे उदासन दिसला. आता बरं, शेतकऱ्यांचं एक आत्महत्या झालेलं त्यांचा एक आश्रमशाळा आहे शेतकऱ्यांच्या मुलांसाठी. ती पण रस्ता ओलांडून जायचं, रस्ता ओलांडण्याचं काही होत नाही, स्वतःहून ते कष्ट घेऊन होत नाही. वृद्धाश्रम किंवा अनाथालय असं कालच एक अनाथालय मी बघितलं, त्याचं नाव तिथे पाहतोय आनंद सप्तशृंगी, ते पण काही ठिकाणी. मला माझं म्हणणं काय माहिती का, मुलांना तुम्ही जरा चालत जा आणि बाहेर जाऊन बघा आजूबाजूला काय आहे, जमत असेल तसं बघा, चालायचा कायम प्रयत्न करा. चालणं हा आरोग्यासाठी चांगलं आहे. यासाठी मी महाराष्ट्रातून बाहेर पडलेलो आहे. आणि याचं मेन कारण आता मी थोडक्यात वाचून दाखवतो. खरी गोष्ट म्हणजे ते सोपं होईल. बरं, सामाजिक काम आहे, हे कुटुंब कायम जेव्हा हल्ली काय सगळं बोलणं झालं की कुटुंब प्रदेश म्हणजे त्यांनी आजोबा, मुलगा, ते सगळे ते कुटुंब या कामाला लागलेलं आहे ना. तसं तुम्ही पण थोडे डोक्यामध्ये ठेवा आणि आपल्या देशाचं, आपल्या शाळेचं आणि आपल्या आईवडिलांचं आणि शिक्षकांचे मान राखा. आणि बस, अजून काही नाही. मी जास्त काही बोलत नाही, कारण मेन म्हणजे मी पदयात्री आहे. मी काय चालणारा बघता म्हणून नाही आहे. प्रयत्न माझा कधी होतात. ओके, एनिवे मला संधी दिली, माझ्या परीने मी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. ओके, ठीक आहे. अतिशय कमी वेळामध्ये सरांनी कुठली भ्रमंती केलेली आहे. चालणं हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. चालायला खूप आपल्याला कंटाळा येतो. आव्हानामध्ये आपल्याला जायचं असेल, बाथरूमकडे जायचं असेल, आपल्याला गाडी लागते. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ पाणी भरायला जायचं असेल, आपल्याला गाडी लागते. साहेब, मी आता 16 महिन्यामध्ये सेवानिवृत्त होणार आहे. मग आता चालायचं. आता चालूया महाराष्ट्र ही जी टॅगलाईन तुम्ही घेतलेली आहे, आणि त्या टॅगलाईन मध्ये आता आम्ही बघितलं की जवळजवळ आपण आपली भ्रमंती 20 राज्यामधून झालेली आहे, करणार आहोत. हा जो पर्यावरणाचा संदेश आहे तो या ठिकाणी आपण दिला. आमचे सर्व विद्यार्थी नक्कीच त्याच्या भावी आयुष्यासाठी त्यांना नक्कीच उपयोग होईल. देशाचं पर्यावरणाचं संरक्षण करतील अशी आशा बाळगतो. आणि कार्यक्रमाचा समारोप आभार आमचे एस.बी. जाधव सर, की ज्यांनी आज अतिशय उत्कृष्टपणे कार्यक्रमाची अँकरिंग केली, सुरुवात केली. त्यांच्याकडे मी पुन्हा कार्यक्रमाचं या ठिकाणी आभारासाठी माईक त्यांच्याकडे सुपूर्द करतो.
पण महाराष्ट्राचं काय? छत्रपती शिवाजी महाराज की शाबास. इन बच्चे लोग को मैंने स्कूल में 200 पैम्पलेट दिए और इन्होंने 5-7 मिनट में इसको पूरा कंप्लीट कर दिया और इतना बचे हुए इनके पास। बहुत अच्छा, ये बच्चे लोगों ने बहुत अच्छा काम किया, मेरी हेल्प करी बांटने में। इतना बचा हुआ ना, कितना बचा हुआ, कितने थे इसमें? 200 थे ना, पूरा इतना था, खत्म। अब तेरी वीडियो बना के हम उस पर डालेंगे, ठीक है? चल, थैंक यू। चल भाई, दोनों ने, ठीक है? ओके, चल। वाचून बघून कसं वाटलं? छान वाटलं. पण पुढे काय? पुढे काय? याचा उपयोग काय? तर तुम्ही जरा म्हणजे माझे अनुभव काय थोडक्यात जर विचारू शकत नाही, काही विचारू शकता, फक्त धाडस करा. असेल तर विचारा, नंतर काही नको, हो की नाही? तुम्हाला काय प्रश्न विचारायचे सरांशी विचारा. संधी मिळाली त्याबद्दल मी अगोदर धन्यवाद मानतो. महाराष्ट्रामध्ये का आलं माहितीये का? कारण शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि महापूर आणि उपासमार, दुष्काळ आणि यामध्ये महाराष्ट्र फार मागे पडलेला आहे असे मला जाणवलं. आपल्यामध्ये संस्कृती चांगलं आहे, समृद्धी आहे, पण महाराष्ट्रामध्ये खास मला मनापासून वाटतं शेतकऱ्यांच्या आत्महत्या मला मिळाला वाटल्या. मी पेपरमध्ये वाचत होतो. तीन शाळा झाल्या सकाळपासून आणि चालणं पण छान झालं आणि ऊर्जा मिळाली. मुख्य म्हणजे जवळजवळ 300-600 विद्यार्थ्यांशी संवाद साधला, पीपीटी दाखवली, पुन्हा बऱ्याच गोष्टी त्यांना थोड्या वेळात बऱ्याच गोष्टी त्यांना सांगितल्या. ओके. आणि आता मी मस्तपैकी दुपारचं जेवण करतो आणि थोडा आराम करतो. नंतर 4 वाजता परत चालायला जायचं आहे. ओके. अरुण, अरे क्या तुम जो बनाते ना सचमुच अच्छा, बढ़िया बढ़िया, वाह क्या बात है. आज सकाळी 3 शाळा झाल्या
शिवाय आता चालणं सुरू झालंय, 4 वाजता सुरू केलंय आणि आता जास्तीत जास्त अंतर कापायचं. आता काय संध्याकाळी शाळा वगैरे मिळत नाही, तर आनंद घ्यायचा. आजूबाजूला शेती चालू आहे, कुठे कुठे नांगरणं चालू आहे, कुठे कुठे पीक होतं आहे, वेगवेगळे प्रकार चालू आहेत. हां, पण सगळीकडे शेती चालू आहे मात्र. ओके ना, महत्त्वाचं ते विहिरी बऱ्याच दिसत आहेत. बस आनंद मिळतो. नाही सरकारवर काय नाही, माझं एक पैसा घेत नाही कोणाकडून पैसा नाही काही. हां आराम करायला जागा सर्व. अरुण भाई किधर जा रहे हैं अपन? सब्जी लेने. चलो. तर आम्ही चाललोय भाजी आणायला. बाबा थांबलेत, बसमध्ये बसलेत. आम्ही दोघं चाललोय भाजी आणायला. माझ्यासोबत अरुण आहे. बिल्कुल. अभी पता नहीं कहाँ पे मिलेगी. आता ते बोललेत पुढे मार्केट आहे म्हणून, तर आता आम्ही चाललोय, बघू भेटेत. चला. ब्रेन स्ट्रोक आला होता. दुसऱ्या दिवशी माझ्या हॉस्पिटलमध्ये माझी सून, मुलगी, अजून काय पाहिजे कमाई, दुसरी काही नको. मग चालेल, साध्य झालं. हो की नाही. नुकतेच येऊन भेटून गेले. हे सगळं ऐकल्यानंतर एकच लक्षात येतं, आयुष्य शून्य. मग त्याच्या पुढे काहीच नाही, मग सगळं व्यक्त. असे थोडे विचार आहेत या जगात. हा. विचारवंत थोडे आहे त्या. आणि मुलांना तेच सांगतो मी, फिरू, कुठे पण जा, फिरा, फिरल्याने जग पाहिल्याने तुम्हाला मग वेगळा परवा अनुभव. मी पेपर वाचला एक 139 कोटीचा अपघात बँकेमध्ये, आणि तो सापडूनच गेला अपघातामध्ये. काय ते ती जिंदगी म्हणायची. मग 139 कोटी कशाला म्हणतात. मग